मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख या इसमाचा मृत्यू झालेला आहे आणि त्या इसमाला फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आहेत त्यांनी बाहेर काढलेला आहे। तर कशा प्रकारे ही पूर्णतः रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं, आपल्याबरोबर बोलण्यासाठी फायरचे ऑफिसर आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे हे पूर्णतः रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबवलं गेलं, कशी घटना घडली, काय सांगाल? साधारणतः 12:30 वाजता आम्हाला आमच्या डिपार्टमेंटला कॉल आला होता की कायनार रोडला एक मनुष्य गटारामध्ये पडलेला आहे। तर आम्ही एक 10 मिनिटामध्ये आलो। आमच्या इकडचं मरोळ फायर स्टेशन सगळ्यात जवळ आहे। तर आम्ही इथे 10 मिनिटामध्ये इथे पोहोचलो। याच्यामध्ये इकडे आल्यानंतर ते लोकांची चौकशी झाली की तिकडे गटरमध्ये ओपन गटर होत्या, गटरमध्ये एक मनुष्य पडलेला आहे आणि त्यांनी स्वतः काही लोकांनी बघितलेलं होतं की पडलेलं आहे म्हणून। छत्री वगैरे त्यांनी प्रयत्न पण केला त्याला पकडायचा, पण तो सापडला नाही। मग त्याच्यानंतर आम्ही जे फर्स्ट मॅन्युअल आहे, म्हणजे आता हा इकडे कायनारवरून साकीनाक्यापर्यंत जायला पहिलं जे गटर आहे त्याचं आम्ही पहिल्यांदा ढाकण उघडतो। म्हणजे आल्यानंतर आम्ही पहिले पुढचे ढाकण उघडतो, म्हणजे ती आतली जी गॅस असतो, मार्च गॅस, तो निघून जातो। तर पहिला आम्ही ढाकण उघडल्यानंतर आम्हाला खाली चेंबरमध्ये तो अडकलेला सापडल्यानंतर तिकडे गॅसेस वगैरे असतात, ते काढण्यासाठी आम्ही BS सेट आमचे वापरतो, ते हवा असते। आणि आता पोर्टेबल हे आहेत आपले ब्लोअर्स आहेत। ब्लोअर्सने आम्ही आतली जी दुर्गंधी किंवा मार्च गॅसेस म्हणतो तो काढतो, नाहीतर आम्ही रेस्क्यू करायला जाणारा तो पण त्याला पण अनकॉन्शियस होऊ शकतो। ते झाल्यानंतर आमचे अधिकारी आतमध्ये खाली गेले, सोनवणे साहेब आहेत ते आतमध्ये खाली गेले आणि त्याची प्रॉपर रेस्क्यू करून त्याला बाहेर काढला आणि हॉस्पिटलला पाठवला आहे। एकूण आतमध्ये मोठ्या प्रमाणावरती गॅस होता। फायरचे जे अधिकारी आतमध्ये गेले होते त्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागला आहे। किती जीविताला त्यांच्या देखील धोकाच होता काय? नाही, कसं असतं की आम्ही स्टार्टिंगला मॅक्झिमम प्रिकॉशन घेऊन जातो आतमध्ये, पण हे बघा, हे आता तुमचे चॅलेंजिंग जॉब म्हणल्यानंतर आमचा फायर फायटिंगचा जॉब आहे। ह्याच्यामध्ये एखादा माणूस गेल्यानंतर त्या ठिकाणी डेड बॉडी आहे किंवा मनुष्य जिवंत आहे त्याचा आम्ही विचार करत नाही। मॅक्झिमम प्रिकॉशन घेऊन आम्ही जातो आतमध्ये। त्याच्यामध्ये पण कधी कधी आम्हाला त्रास सहन करावा लागतो, बट दॅट हॅपन्स होतं। किती वेळात हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडले? 25 ते 30 मिनिटांमध्ये सगळं ऑपरेशन झालं, सगळं हे काढलं। हो, पुढे याची सफाई व्हावी, परत अशा घटना होऊ नये यासाठी काय निर्देश दिले? नाही, ह्याच्यामध्ये सगळं की वरती प्रत्येक ह्याच्यावरती जाळी लावणं आवश्यक आहे। आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये असे साधारण कधी कधी घटना घडतात तर लोकांना माहीत नसतं, अशावेळी जाळीला तिथं लावणं आवश्यक आहे आणि इंडिकेशन्स देणं किंवा इथे काम चालू आहे किंवा जाळ्या वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये तर मग तिथं काय प्रॉब्लेम येणार नाही। 25 मिनटं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं मोठ्या शिताफीने। जे अधिकारी आहेत त्यांनी जो मॅनहोलमध्ये अडकलेला इसम होता त्याचा मृतदेह जो आहे तो तब्बल 2 तासानंतर 25 मिनिटाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बाहेर काढलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेशसह सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, मुंबई।